मराठवाड्यातील पीक नुकसान पाहणीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपलेली आहे। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कृषी मंत्र्यांनी दौरा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। तर कृषी मंत्री शेतकऱ्यांवर ओरडले ते शुद्धीवर होते का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे। तर राऊतांच्या टीकेला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिलंय। या राज्याला कृषी मंत्री आहे की नाही, आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाहणीचं फार्स करण्यासाठी। ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहिले। मी काय करू शकतो, मी काय करू, आता मी तुमच्या शेतामध्ये येऊन काम करू काय, मी हे करू का? कृषी मंत्री शुद्धीत आहेत का या राज्याचे? मदत करण्याचं कर्तव्य आहे। अन्नदाता सुखी भव माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात देवेंद्रजी अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने आपण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। काल देवेंद्र फडणवीस साहेब, मनोज जरांगे यांची फोनवरनं शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चाही झाली, अशा मी वाहिन्यांवरती बातम्या ऐकतोय। हे बघा, राज्य चालवायचं आहे, प्रत्येक घटकाशी चर्चा करणं गरजेचं आहे। जरांगे यांची सुद्धा एक इमेज आहे मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण मराठा समाजामध्ये। सरकार त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवतंय।